It's KK Remix. It's SR Style. हमें और दुश्मन चाहिए क्योंकि पुराने दुश्मन तो अब हमारे फैन बन चुके हैं। जय शिवराय मित्र, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन युट्यूब चॅनलचे। तर मित्रांनो, तुम्ही आजचा व्हिडिओ इथे सुरुवातीला बघितलाच असेल। तर अशा प्रकारचा आपण आज इथे व्हिडिओ बनवत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची गरज पण आहे। तर तुम्हाला कॅपकट ॲप जो येतो आपल्या टेलिग्राम चॅनल तिथे मिळून जाईल। तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे मित्रांनो। तर त्या लिंकवरती जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून इथं ॲप जो येतो डाउनलोड करू शकता मित्रांनो। तर मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे मित्रांनो। तर त्याची सुद्धा लिंक जे ते डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आणि त्यासोबत आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी डेली जे ते आपल्या व्हिडिओचे जे मटेरियल ते आपले अपलोड करत असतो, तिथून सुद्धा तुम्ही जे इथं मटेरियल डाउनलोड करू शकता मित्रांनो। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती इथं नवीन असाल तर आपल्या चॅनल इथं सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती याच्या प्रकारच्या व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो, अजून जे ते आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला इथं फॉलो केलं असेल तर तिथं सुद्धा फॉलो करून घ्या, कारण तिथं सुद्धा आपल्या काय अपडेट आणि रील्स वगैरे तिथं येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो, आपण जे ते आपल्या ते व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता। ओके, तर मित्र, आपल्या सर्वात तिथे VPN जे असेल तिथे कनेक्ट करायचं। त्यानंतर आपल्या बॅकग्राऊंड आपला कॅपकट ॲप आहे तो आपल्या इथं ओपन करायचा। ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे काही इमेज दिलेत, तर यातून तुम्ही कोणताही इथं इमेज घ्या आणि घेतल्यानंतर तर आपल्याला काय करायचं, त्या इमेजवरती इथं क्लिक करायचं। त्या इमेजवरती आपल्याला क्लिक केल्यानंतर याची जी लेअर असेल ती आपल्या 30 सेकंदापर्यंत इथं आपल्या जिथे काय करायचे मित्रांनो घेऊन यायची। तर 30 सेकंदापर्यंत इथे घेऊन आल्यानंतर आपल्या परत स्वतःला येऊन जायचं, परत ओव्हरलीमध्ये जायचं। ओव्हरलीमध्ये जाऊन ॲड ओव्हरलीमध्ये जाऊन व्हिडिओजमध्ये येऊन तुम्हाला कशा प्रकारचा बिटवाला व्हिडिओ दिलाय तो आपल्या इथं ॲड करायचा। ॲड केल्यानंतरचा जो काही इथं ऑडिओ असेल तो आपल्या इथं एक्स्ट्रा इथं करून घ्यायचा। तर इथं एक्स्ट्रा वगैरे इथं झाल्यानंतर आता आपला इमेज जो असेल तो आपल्या बिटनुसार इथं स्प्लिट करून घ्यायचा आहे। तर आता आपल्याला इथं बिटवरती जे तिथं येऊन जायचंय। तर बिटवरती इथं आल्यानंतर आपल्याला इमेज जो असेल तो आपल्या इथं स्प्लिट करायचा आहे मित्रांनो। तर आता बिटवरती आल्यानंतर स्प्लिट करा, परत बिट 3 वरती येऊन इथं स्प्लिट करा, परत बिट 4 वरती जिथे आपल्या येऊन इथं स्प्लिट करायचे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आता इथं जेवढं काय बिट असतील तर त्या बिटनुसार तुम्ही इमेज जे असतील इथं स्प्लिट करून घ्या। तर स्प्लिट वगैरे इथं झाल्यानंतर आपल्याला जिथे काय करायचं बघा मित्रांनो, तर इथं जेवढं काही इथं इमेजेस असतील मित्रांनो ते इथं आपल्याला इमेजेस काय करायचे इथं रिप्लेस करायचे। तर त्याआधी आपल्याला हा बिटवाला इथे व्हिडिओ डिलीट करून टाकायचा आणि त्यानंतर आता सेकंड इमेजवरती आपल्या इथं येऊन जायचे। त्यानंतर रिप्लेस ऑप्शन जो असेल तो आपल्या इथं शोधायचा आहे। त्यानंतर रिप्लेसच्या ऑप्शनमध्ये जायचे। त्यानंतर फोटोजमध्ये जाऊन तुम्हाला जो कोणता इथे इमेज घ्यायचा असेल तो इथं अशा प्रकारे इमेज घ्या आणि अशा प्रकारे इमेज जे असतील ते इथं तुम्ही रिप्लेस करून घ्या। ओके, तर मित्र, आता आपल्या इथं काय करायचं, ॲनिमेशन द्यायचं आहे। तर ॲनिमेशन देण्यासाठी आपल्या सेकंड इमेजवरती येऊन जायचे, परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन आपल्या इथं कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचे। त्यानंतर डिस्टॉर्ट लेफ्ट द्यायचा आहे, परत नंतरच्या इमेजवरती येऊन इथं ॲनिमेशनमध्ये जाऊन इथं डिस्टॉर्ट राईट द्यायचा आहे, परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं, परत ॲनिमेशनमध्ये जायचं, परत आपल्या कॉम्बोमध्ये येऊन इथं आपल्याला स्टेज अँड डिसॉर्ट अशा प्रकारचा जो आहे इथं ॲनिमेशन तो इथं देऊन टाका। तर दिल्यानंतर आपल्या परत नंतरचा जो काही इथं इमेज असेल मित्रांनो त्यावरती जिथे आपल्या इथं येऊन जायचे। आल्यानंतर स्टार्टिंगला एक प्लस की द्यायची आणि एंडला जिथे एक प्लस की द्यायची। तर मी आधीच्या ज्या की होत्या त्या इथं रिमूव्ह करून टाकतो आणि परत तुम्हाला सांगतो काय याचं स्टार्टिंगला ह्याच्या जे ते या इमेजच्या यायचं आणि इथे एक प्लस की द्या आणि त्यानंतर ह्या इमेजच्या एंडला जिथे आपल्या काय याचं यायचं आणि इथे एक प्लस की द्या आणि हा इमेज जो असेल तो अशा प्रकारे आपल्याला इथं झूम जिथे करायचा आहे आणि परत त्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं, परत कॉम्बोमध्ये येऊन इथं पॉपिंग कँडी हा जो ॲनिमेशन आहे तो इथं देऊन टाका। तर दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती इथे येऊन जायचं, परत ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये जिथे आपल्याला येऊन जायचं आहे। तर इनमध्ये आल्यानंतर आपल्याला इथं ॲनिमेशन आहे तो आपल्या इथं भेटणार आहे मित्रांनो। तर अशा प्रकारचा तो ॲनिमेशन आहे मित्रांनो, इथं आता सध्या भेटत नाही आहे, पण तुम्ही हा ॲनिमेशन इथं अशा प्रकारचा जो तुम्हाला दिसेल तो इथं देऊन टाका। तर तो इथं देऊन टाकल्यानंतर आपल्या परत नंतरचा जो इमेज असेल त्यावरती आपल्या इथं येऊन जायचे, परत ॲनिमेशनमध्ये जायचे, परत कॉम्बोमध्ये येऊन इथं बाउन्स 1 द्या, परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं आहे। आपल्याला नंतरच्या इमेजवरती आल्यानंतर परत ॲनिमेशनमध्ये जायचं आहे, परत आपल्या इथं कॉम्बोमध्ये येऊन इथं वेव्ह ॲब्झॉर्प्शन अशा प्रकारचा जो एक ॲनिमेशन आहे तो इथं देऊन टाका। तर दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला कॉम्बोमध्ये येऊन जायचं, परत लेफ्ट झूम द्या आणि नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत ॲनिमेशनमध्ये जायचे, परत आपल्याला इथं राईट झूम द्यायचा आहे, परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचे, परत ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये व्हायचं। इनमध्ये आल्यानंतर आपल्याला एक इथं अशा प्रकारचा जो एक इफेक्ट असेल मित्र ॲनिमेशन असेल तो आपल्या इथं देऊन टाकायचा आहे। तर आता इथं सध्या इथं काही मित्रांनो दिसत नाही, पण तुम्ही जे अशा प्रकारचं ॲनिमेशन बघून घ्या आणि अशा प्रकारचं जो ॲनिमेशन असेल तो इथं तुम्ही देऊन टाका। तुम्हाला इथं नक्कीच जे ते तुम्ही अशा प्रकारे स्क्रॉल करा, तुम्हाला इथं नक्की तो जो ॲनिमेशन आहे तो इथं भेटून जाईल मित्रांनो। आणि अशा प्रकारचा तो ॲनिमेशन तुम्ही बघून घ्या एकदा आणि परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं आहे, परत आपल्या इथं ॲनिमेशनमध्ये जायचं आहे, परत आपल्या इनमध्ये यायचं आहे, परत इनमध्ये आल्यानंतर अशा प्रकारचा जो ॲनिमेशन आहे मित्रांनो तो इथं देऊन टाका।
तर काही इश्यूमुळे इथं ॲनिमेशन जे आहे ते इथं दिसत नाहीत, पण तुम्ही अशा प्रकारचं ॲनिमेशन बघून इथं अप्लाय करू शकता मित्र. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या काय यायचं ॲनिमेशनमध्ये जाऊन क्रोममध्ये येऊन इथं पेंडुलम 1 द्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला इथं पेंडुलम 2 द्यायचा आहे आणि परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. परत इथं इनमध्ये येऊन जायचं, परत क्यूब ओपन द्या. नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जायचे, परत इनमध्ये यायचं, परत 3 पार्ट फ्लॅश द्यायचा आहे आणि परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या ॲनिमेशनमध्ये यायचं, परत इनमध्ये येऊन अशा प्रकारचा एक इथं ॲनिमेशन आहे मित्रांनो, तर तो इथं देऊन टाका. परत नंतरचा आपला जो काही इथं शेवटचा इमेज आहे त्यावरती येऊन आपल्याला ॲनिमेशनमध्ये जाऊन आउटमध्ये यायचं आणि इथं ब्लॅक होल जे तिथं देऊन टाका. तर मित्र अशा प्रकारचे आपलं जे काय ॲनिमेशनचं काम होतं तिथे इथं झाले. त्यानंतर आपल्या परत सुरतला इथं येऊन जायचं. सुरत आल्यानंतर आपल्या जे ते व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं आहे. परत ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये येऊन आपल्याला डायमंड झूम हा जो इथं आहे मित्रांनो इफेक्ट तो इथं देऊन टाकायचा. दिल्यानंतर आपल्या परत जे ते सुरुवातलाच येऊन जायचे. परत आपल्याला काय करायचं मित्रांनो ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये येऊन जायचं व्हिडिओ इफेक्टमध्ये. त्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचं एक बघा मित्रांनो पोको शोवर अशा प्रकारचे इथं ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये तुम्हाला इथं भेटेल इथं इफेक्ट, तर तो आपला इथं करून टाका आणि ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती इथं करून घ्या. परत नंतरच्या आपल्या इथं इमेजवरती येऊन बॉडी इफेक्टमध्ये जायचं. परत ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये ग्लोइंग डबल अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल, तो अप्लाय करून दोन इमेजपुरती ॲडजस्टमेंट वगैरे त्याची इथं करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत आपल्याला बॉडी इफेक्ट यामध्ये येऊन आपल्याला ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये स्पिन बाउन्स अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल, तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती इथं करून घ्या. तर केल्यानंतर आपलं परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचे. परत आपल्या बॉडी इफेक्टमध्ये येऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये स्पार्ट असेंबल अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल, तिथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती करून घ्या. प्रत्येक इमेज सोडून नंतरच्या इमेजवरती येऊन जायचे. परत आपल्या इथं जिथे व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचे परत ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये ब्लिंक क्यूब अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल, तिथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्याला ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये येऊन इथं पोलराइड होवर अशा प्रकारचं इथं भेटेल, इथं इफेक्ट इमेजपुरती ॲडजस्टमेंट वगैरे इथं करून घ्या. परत नंतरच्या आपल्याला जिथे इथं इमेजवरती येऊन जायचं. परत बॉडी इफेक्ट यामध्ये येऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये फायर विस्पर्स अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल, तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे ह्याची 4 इमेजपुरती इथं करून घ्या. परत नंतरच्या आपल्या इथं इमेजवरती येऊन जायचे. परत बॉडी इफेक्टमध्ये येऊन इलेक्ट्रिक शॉक 2 अशा प्रकारचा एक इथं इफेक्ट भेटेल, तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती करून घ्या. परत नंतर एक इमेज सोडून त्याच्या इमेजवरती येऊन बॉडी इफेक्ट यामध्ये येऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये तुम्हाला एक अशा प्रकारचा इथं इफेक्ट भेटेल, तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती करा. परत नंतर आपल्याला काय करायचं बघा मित्रांनो, आता अशा प्रकारे जे काय आपले इथे इफेक्ट होते ते सर्व आपले इथं जे इफेक्ट आहे ते इथं देऊन झाले. तर मित्र अशा प्रकारे जो आपलाच इथं व्हिडिओ आहे तो इथं रेडी झाला आहे. तर रेडी झाल्यानंतर एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, म्हणजे आपला जो आजचा व्हिडिओ आहे मित्र तो इथं एक्सपोर्ट होण्याची सुरुवात होऊन जाईल मित्र. तर मित्र आपल्या जे आजच्या त्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओला लाईक नक्की करा मित्र. तर मित्रांनो अजून जे आपल्या इथं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या यूट्यूब चॅनल अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जे रोज येत असतात मित्र. तर मित्रांनो भेटतो आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.